नमस्कार मित्र हो, मी संजय सोनवणी. बरेच दिवस झाले पुन्हा आपल्या बोलण्यामध्ये खंड पडला. गेल्या काही दिवसात 15-20 दिवसात भरपूर घडामोडी घडलेल्या आहेत. राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आणि सर्व स्तरांवर. त्या घडामोडींनी समाज मन ढवळून निघालेलं आहे असं वरकरनं चित्र दिसतं. परंतु आपलं समाजमन आजकाल ढवळतं खूप, पण त्यातनं निष्पन्न होतं अत्यंत क्षुल्लक काहीतरी. अशातला प्रकार सध्या देशात चालू आहे. कारण समाज मनच मुळात एवढं उथळ झालेलं आहे, एवढं अविचारी झालेलं आहे, एवढं ते स्वतःमध्ये रम्माण झालेलं आहे की त्याला व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये राष्ट्रीय म्हणा, वैश्विक म्हणा, जागतिक म्हणा विचार करण्याची बुद्धी राहिलेली नाही. पहिली घटना आपण घेऊयात. कंगना राणावत नावाच्या एका नटीने विधान केलं की देशाला स्वातंत्र्य 47 साली नाही, 2014 साली मिळालं. विक्रम गोखलेसारख्या एका म्हातारसळ लागलेल्या नटाने तिच्या म्हणण्याला पुष्टी तर दिली. आपण ठाम असल्याचं सांगितलं, वारंवार सांगितलं आणि प्रचंड चर्चा त्याच्यावर झाली. RSS, BJPचे जे भक्त आहेत किंवा जे फॉलोअर्स आहेत त्यांनी अर्थातच ते वाक्य डोक्यावर घेतलं आणि त्याला विरोधही खूप झाला. परंतु त्या विधानाचा अल्टिमेट ज्याला आपण लॉजिकल एंड म्हणतो तो झाल्याचं आपल्याला दिसत नाही. खरं म्हणजे कंगनाचं वाक्य काही विशेष नव्हतं, म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखं नव्हतं. BJP सरकार ज्यावेळेस सत्तेत आलं, मी मागे अनेक व्हिडिओमध्ये हे म्हटलेलं आहे, 2 व्हिडिओ तर स्पेशल त्यासाठी केले होते की भारताचा इतिहास बदलायचा, त्याचं पूर्ण वैदिकीकरण करायचं, हे भारतीय जनता पार्टीचं संघाचं स्वप्न आहे. पहिल्यापासून स्थापनेपासून 1925 सालापासून ते स्वप्न आहे. त्याच्या आधी RSS जरी स्थापन झाली नसली तर विखुरल्या स्वरूपात लोकमान्य टिळक हे राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष असतानापासून हे स्वप्न त्यांचं विराजमान आहे. 2 प्रश्न होते की सत्तांतर कोणाकडे होणार. लक्षात घ्या, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. भारतात राष्ट्रीय सत्ताधारी 2 गट होते, एक मुस्लिम आणि दुसरे चित्पावनी ब्राह्मण. म्हणजे पेशवाईचे स्वतःला वंशज मानत होते किंवा समर्थक मानत होते किंवा स्वतः चित्पावनच असल्यामुळे असो, त्यांना असं वाटत होतं की चित्पावन ब्राह्मणांकडे, पेशव्यांकडे, त्यांच्या वंशजांकडे भारतीय सत्तेचं हस्तांतरण व्हायला पाहिजे. आणि दुसरा वर्ग होता की बहादूरशाह जफर 57 सालच्या बंडानंतर जरी त्याचा प्रभाव झाला असला तरी अख्ख्या देशाने त्याच्या नेतृत्वाखाली किंवा त्याचं नेतृत्व मानून लढा लढला. जरी हारला असला तरी सत्ताधीश मोगल साम्राज्य असल्यामुळे सत्तांतर हे मुस्लिमांकडे व्हावं. हे 2 प्रश्न होते. खरा वाद तेच होता. पण गांधीजींनी या दोन्ही बाजूंना कोल्लं, अक्षरशः कोल्लं. त्यांनी ना चित्पावनी ब्राह्मणांना महत्त्व दिलं, ना मुस्लिमांना महत्त्व दिलं. ते लाख हिंदू मुस्लिम भाई भाई म्हणत राहिले असतील, परंतु त्यांनी स्वातंत्र्य लढा तळागाळापर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेकडे, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत नेला. स्त्री आणि पुरुषांना बरोबरीने खांद्यात हातात हात घालून स्वातंत्र्याच्या लढ्यात आणलं. हे सहन होणं चित्पावण्यांना शक्य नव्हतं. चित्पावण्यांचा खरा शत्रू जरी सावरकर मुस्लिम द्वेष, संघ मुस्लिम द्वेष करतो असं दाखवत जरी असला तरी त्यांचा खरा शत्रू हा हिंदू होता. वैदिक धर्मीय नव्हे, हिंदू होता. गांधीजींचा खून चित्पावणी ब्राह्मणांनी केला, हे वास्तव आपल्याला त्यातनं समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळे 47 साली स्वातंत्र्य मिळालं हे अधिकृतरित्या मान्य करणं वरकरणी करतातच. मोदी जगभरात जातात तिथे गांधीजींच्याच पायांवर लोटांगण घालत असतात. असं जरी असलं तरी मनापासून ते तत्वज्ञान, ती वस्तुस्थिती त्यांनी कधी मान्य केलीच नाही. ती मान्य केली नाही याचं कारण काय होतं लक्षात घ्या.
मोगलांचा काळ असो, शिवाजी महाराजांचा काळ असो, ब्रिटिशांचा काळ असो किंवा आताचाही वर्तमानातला काळ असो, प्रशासनामध्ये कुंडली मारून बसलेले हे वैदिक लोक, धर्मसत्तेमध्ये तथाकथित कुंडली मारून बसलेले हे वैदिक लोक, यांनी दोन्ही प्रकारे आपलं वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांना सत्ताधीश कोण आहे याचा काही फरकच पडत नव्हता, कारण जोपर्यंत समाज व्यवस्थेत परकीय सत्ता हस्तक्षेप करत नाही, वैदिकांचं वर्चस्व ते मान्य करतायत आणि वैदिक त्यांच्या सेवेत आहेत, तोपर्यंत त्यांना काही फरक पडण्याची शक्यता नव्हती. मध्ये शक असोत, हून असोत, कुशाण असोत, मुघल असोत किंवा ब्रिटिश असोत किंवा फ्रेंच किंवा पोर्तुगीज, जिथे छोट्या जरी सत्ता असले तर ते असोत, काही फरक पडत नव्हता. ब्रिटिश सत्तेला खरं म्हणजे स्थिर स्थावर करण्यासाठी वैदिकांनी प्रचंड मदत केली. बरं, फक्त वैदिकांनीच केली का? त्यांचे जे बगलबच्चे होते ते भारतातले बहुसंख्य समाज घटक, मग ते सैन्यात असतील, पोलिसात असतील, दुय्यम तिय्यम दर्जाच्या नोकऱ्यात असतील आणि ब्रिटिश सरकारच्या तथाकथित मेकॉले प्रणित शिक्षण प्रणालीत शिकलेले लोक असतील, त्यांनी ब्रिटिश सत्तेला देता येईल तेवढं समर्थन दिलं. काही लोकांनी त्याच्या विरोधात ब्रिटिशकडनं शिकून विरुद्ध आवाज उठवायचा प्रयत्न केला. मग गांधीजी असतील, आंबेडकर असतील, नेहरू असतील, हे सगळे ब्रिटिश शिक्षण प्रणालीत शिकलेले, त्यामुळे त्यांच्या मनावर वैदिक वर्चस्वाला ठसलेलाच होता. कारण का की त्या शिक्षण प्रणालीत त्यावेळेचे अभ्यासक्रम पहा, ब्रिटिशांचं धार्मिक, सामाजिक, लिंग्विस्टिक, वांशिक तत्त्वज्ञान पहा, ते तत्त्वज्ञान हे ब्राह्मणांच्या हिताचं होतं. त्यामुळे विष्णूशास्त्री चिपळूणकर सारखी माणसं आमचे पुरातन रक्ताचे बांधव असं म्हणून ब्रिटिशांना आपल्यावर मेहरबानी करण्यासाठी पत्र द्यायचे, हा सुद्धा इतिहास आहे, हा आपण लक्षात घेत नाही. आम्ही काय केलं? गांधी आंबेडकरात वाद लावून दिला. कशाबद्दल? तर पुणे कराराबद्दल. का? खरं म्हणजे स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना मान्य केले होते ते टिळकांनी. फाळणी झाली त्या स्वतंत्र मतदारसंघाच्या ध्येयधोरणामुळे. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कोणालाच स्वतंत्र मतदारसंघ द्यायचे नाही असं ठरवलेलं होतं. त्यांनी ते द्यायचे नाही असं ठरवल्यानंतर बाबासाहेबांनी आग्रह धरला, गांधीजींनी उपोषण केलं, शेवटी त्यातनं पुणे करार झाला. बाबासाहेबांना जेवढ्या जागा पाहिजे होत्या तेवढ्या जास्त जागा राखीव जागा म्हणून मिळाल्या, पण स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नाही. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की अगदी घटना समितीचे प्रमुख झाल्यानंतर सुद्धा बाबासाहेबांनी तो आग्रह परत कधी पुन्हा तो विषयच काढला नाही. हे ऐतिहासिक वास्तव आहे. का काढला नाही? कारण बाबासाहेबांनाही माहिती होतं की स्वतंत्र मतदारसंघ ही एक टोकाची मागणी आहे, ही राष्ट्रहिताची मागणी नाही. परंतु आपल्या मागण्या, न्याय मागण्या मान्य करून घेण्यासाठी कधी कधी टोकाच्या मागण्या मांडाव्या लागतात. बाबासाहेब हे विद्वान होते, समाजनेते होते, पण त्याच वेळेस ते राजकारणी पण होते आणि त्यांना या नीतिमत्ता, राजकीय नीतिमत्ता माहिती होत्या. त्यासाठी त्यांनी टोकाची मागणी केली. ती गांधीजींनी मान्य केली नाही, यांना अपेक्षा नव्हती. परंतु राखीव जागा जेवढ्या पाहिजे होत्या त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने राखीव जागा बाबासाहेबांनी पत्रात पाडून घेतल्या. त्यामुळे पुणे करार हा दोघांचा विजय होता, राष्ट्राचा विजय होता, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. पण आपण तो वाद मांडत असतो. तिसरी गोष्ट अशी की यांना इतिहास बदलायचा आहे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासकार हे स्वातंत्र्य लढ्यात नव्हतेच. त्यामुळे जे काय मिळालं ते यांना नकोच आहे. सावरकरांनी तर काश्मीरला स्वतंत्र व्हा, हिंदू राज्य ना, स्वतंत्र व्हा, त्रावणकोरला स्वतंत्र व्हा, भारतीय संघराज्यात सामील होऊ नका. जे जे हिंदू राजवाडे होते त्यांना सावरकरांनी ही पत्र लिहिली. त्रावणकोरच्या महाराजांनी अगदी डिक्लेअर केलं की आम्ही स्वतंत्र राहतो. त्यांनी पाकिस्तानसाठी स्वतःचा राजदूतसुद्धा नेमला होता. काश्मीरला ते सांगितलं. त्यामुळे हरिसिंग हा संभ्रमात, त्यामुळे भारतात जायचं का पाकिस्तानात. आज काश्मीरची समस्या निर्माण झाली, याला हरिसिंग हा नालायक जबाबदार आहे, हे आम्ही मान्य करायला तयार होतं. हिंदुत्ववादी तर मान्य करणं बाप जन्मात शक्य नाही. वस्तुस्थिती वेगळी आहे. याच्यामागे जे सांस्कृतिक धार्मिक वैदिकांचं कारस्थान चालू होतं, त्या कारस्थानाचा शेवट
कशात होणार? तुकडे तुकडे गँग आपण म्हणतो. तुकडे तुकडे गँगचे खरे महानायक हे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. मी परवाच फेसबुकवर जाहीरपणे लिहिलेलं आहे. मग स्वातंत्र्य कशाला म्हणतील? आणि अनेकांना ते स्वातंत्र्य वाटत, आजही वाटत नाही. का वाटत नाही? कारण समाज व्यवस्थेत सामाजिक स्वातंत्र्य आणि राजकीय स्वातंत्र्य यातला फरकच आपल्याला कळालेला नाही आहे. राजकीय स्वातंत्र्य म्हणजे काय, सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे काय? बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं ते आंबेडकरवाद्यांना माहीत नसतं. बाबासाहेब म्हणाले होते की जोपर्यंत सामाजिक लोकशाही येत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ नाही. राजकीय लोकशाही आली आणि सामाजिक लोकशाही आली नाही तर ती राजकीय लोकशाही म्हणजे सरंजामदारशाही बनून जाते. आज भारतातील लोकशाही सरंजामदारशाही लोकशाही जर बनली असेल, ती सामाजिक लोकशाही बनली नसेल, त्याला जबाबदार बाबासाहेबांची न ऐकणारे आम्ही नालायक आहोत. परंतु आंबेडकरवादी हे कधी सांगत नाहीत. आंबेडकरवादाचा अभ्यासच करत नाही. बाबासाहेब त्यांना नीट माहीतच नसतो. सामाजिक लोकशाहीचे किंवा लोकशाहीचे भाष्यकार म्हणून आंबेडकर, अर्थशास्त्राचे एक थोर द्रष्टे बाबासाहेब, किंवा भारतीय जलनीती असेल, विकेंद्रित विकास असेल आणि त्याचा राष्ट्राच्या विकासासाठी कसा उपयोग करून घ्यायचा, किंबहुना पाण्यावर सर्वांचाच अधिकार आहे, हे पहिल्यांदा भारतामध्ये जाहीरपणे सांगणारे आणि ती कृती अंमलात आणणारे बाबासाहेब होते. हे माहीत नसतं. त्यामुळे आंबेडकरवादी आहेत ना, आजचे आंबेडकरवादी हे फालतू लोक आहेत. त्यांना बाबासाहेब फक्त स्वतःचा अहंकार कुरवण्यासाठी, स्वतःचा इगो कुरवण्यासाठी आणि स्वतःची अस्मिता कुरवण्यासाठी पाहिजे असतं. बुद्धाचंही तसंच आहे. बुद्धही त्यासाठीच पाहिजे असतो. ॲक्च्युली या त्यांच्या सगळ्या आक्रोशामध्ये आणि नासमजीतनं आलेल्या गैरसमजांना किंवा या नासमजीला काही तसा अर्थ नसतो, परंतु तसा अर्थ द्यायचा प्रयत्न होतो. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आम्हाला स्वातंत्र्य मिळालंच नाही, कारण त्यांनी तो प्रयत्नच केला नाही. सामाजिक लोकशाही आणायची कशी? अस्मिता कुरवाल्याने, स्वतःचं स्वतंत्र तुकडा तुकडा अस्तित्व ठेवल्याने कधीही स्वातंत्र्य मिळू शकत नाही. कारण स्वातंत्र्याचा तो अपेक्षित अर्थही नाही. हे भारतातल्या समाज घटकांनी समजावूनच घेतलेलं नाही. ते समजावून घेतलं नाही म्हणून आज भारतावर ही अवनती आलेली आहे, असं दुर्दैवाने, अत्यंत नाईलाजाने म्हणावं लागतं. तर ते ठीक, पण स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असं यांना का वाटतं? याचं कारण मोदी सत्तेत आला, त्यांचा पक्ष सत्तेत आला, अत्यंत बहुमताने आला. त्यामुळे त्यांना असं वाटतं खऱ्या अर्थाने आम्ही स्वतंत्र झालो. जे काही करायचं होतं आम्हाला इतिहास काळापासून ते करायला मुक्त झालं. म्हणून गोहत्या बंदी झाली, गोमांस खाद्यावर बंदी आली. काही राज्यात नाही आली कारण का तिथे मताचा प्रश्न आहे, पण ती एक ना एक दिवस तीही येणार, सगळीकडे येणार. गुजरातमध्ये आता मांसाहारावर बंदी येते किंवा आलेली आहे, तशी ती सर्व राज्यात येईल. ते जाऊ द्या. याच्या पलीकडं भारतातली विद्यालयं, राष्ट्रीय विद्यालयं, महाविद्यालयं आणि युनिव्हर्सिटीज या वैदिक शिक्षणाचे माहेरघरं बनतील. तिथे कोणतेही आंतरराष्ट्रीय कला शाखा शिकवल्या जाणार नाहीत आणि त्यासुद्धा पुन्हा वैदिक शिक्षण जे शुद्ध वैदिक आहे, म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे विशिष्ट धर्मियांना शिकवलं जाईल. इतरांना त्याच्यातनं आलेलं त्याचं फक्त महात्म्य ठसवणारं शिक्षण शिकवलं जाईल आणि हा देश या पद्धतीने एक धर्मसत्ता बनवण्याचा प्रयत्न होईल. कारण मुख्यमंत्री फडणवीस ज्यावेळेस होते त्यावेळेस म्हणालेच होते की धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा मोठी असते. हे त्यांनी जाहीरपणे म्हटलेलं आहे. योगी तेच करत आहेत उत्तर प्रदेशचे, मोदी तर त्याहून कळत चालवत आहेत, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. हा सगळा विनाश चालू असताना आम्ही एवढे गप्प आहोत, एवढे काटेकोर गप्प आहोत आणि मूर्खासारखे आपापसात भांडत वादविवाद घालण्यामध्ये आमची बुद्धी, शक्ती, वेळ वाया घालवत आहोत की आम्हाला आमची लाजही वाटत नाही. आम्ही एवढे निर्लज्ज, एवढे बेशरम झालेलो आहोत की आम्हाला खरं संकट काय आहे, आमच्या बोकांडी काय येतं हे चाललंय वेगाने, ते आम्हाला समजत नाही. आमच्या मूर्खपणाचं एक दुसरं उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे अर्थतज्ञांचं सुद्धा किंवा शेतकरी तज्ञांचं सुद्धा. मोदींनी 3 कायदे मागे घेतले, शेतकरीचे हे केले होते ते.
ते कायदे वाईट होते का? नाही, कायदे नव्हते वाईट. कायदे वाईट नव्हते. त्याच्यावरचा हेतू वाईट होता. लक्षात घ्या. कारण का की एकीकडे शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही साठा करू शकाल, तुम्ही कुठेही मार्केटमध्ये, कोणत्याही मार्केटमध्ये देशभरातल्या माल विकू शकाल, तुम्हाला त्याचं कोणीही अडवणार नाही, बंधन नाही, तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचं माल दिला पाहिजे, बंद राहणार नाही, वगैरे वगैरे वगैरे. मी डिटेल्समध्ये जात नाही, पण हे तुम्हाला 3 कायदे माहितीच आहे. परंतु हे स्वातंत्र्य देताना ज्या स्वातंत्र्याचा यांनी गवगवा केला, पार त्यासाठी शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवलं, लबाड ठरवलं, चोर ठरवलं, आंदोलनजीवी म्हटलं. हे सगळं करत असताना एक गोष्ट विसरली, ज्या दिवशी कायदे आणले, लक्षात घ्या, त्या दिवशी कांद्याचे भाव भारतामध्ये गगनाला भिडू लागले होते. यांनी काय केलं, आयात निर्यातीवरचे जे काही हातातले त्यांच्या जी पोलादी सत्ता आहे त्याचा वापर करून त्याचे टॅक्सेस एकदम एक्सपोर्ट करण्याचे प्रचंड वाढवले. तर एक्सपोर्ट अशक्य झाला. बंदरांवरनं माल अक्षरशः मागे आणून, कांदा तुम्हाला माहिती नाशवंत आहे, पटकन सडतो, आणि भारतातले भाव कोसळले. नुकसान कोण झालं? शेतकऱ्यांचं. तेच गोष्ट महाराष्ट्रात आपण पाहिली असेल, सोयाबीनचं तेच झालं, पाम ऑइलचं तेच झालं, तूर डाळीचं तेच झालं. अशा प्रत्येक पदार्थात आयात निर्यातीवरची बंधनं घालायची काढायची हे अधिकार यांच्या हातात मनमानी असल्यामुळे कोणत्याही क्षणी हे कशाचेही आयात दर वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. कोणत्याही क्षणी हे शेतमालाचा दर पाडू शकतात किंवा चढवू शकतात. ही स्थिती असताना, हे अधिकार सरकारने सोडलेले नसताना 3 कायदे देणं म्हणजे एका पायातली बेडी घट्ट करणं, आवळणं, आणि दुसरा पाय ढिला सोडणं आणि म्हणणं, शेतकऱ्यांनो तुमच्या हितासाठी हे कायदे आणले गेलेले आहेत, तुम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे, आणि आमच्या दयाबुद्धीवर अवलंबून राहिलं पाहिजे. असं ज्या वेळेस अट्टहास केला जातो त्याला खरं म्हणजे हुकुमशाही आणण्याचं हे आद्य लक्षण आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. यात उदारमतवाद कुठंच नाही, यात जागतिकीकरण कुठंच नाही. कारण जागतिकीकरण हवं आहे, कारण आपण जागतिकीकरण अर्धवट जागतिकीकरणात आलेलोच आहोत. पण हे अर्धवट जागतिकीकरण असं आहे की सरकार ज्या वेळेस इतर, तुम्ही लक्षात घ्या, कार आहे, केमिकल्स आहेत, स्टील आहे, हवे तेव्हा आयात निर्यात दर कमी जास्त करत नाहीत, ते स्थिर असतात. मग शेतमालावरचे आयात निर्यात दर जे काय आहेत तो एकच एक स्टँडर्ड रेट ठरवून तो कायम राहील, किंवा 8-10 वर्ष तरी तो सलग राहील, अशी व्यवस्था आपण काय करत नाही. मग शेतकऱ्यांना हे स्वातंत्र्य फायद्याचं आहे की माल साठवून ठेवता येतो किंवा जगात कुठेही विकता येतो. नाही तर तुम्ही साठा करणार, मार्केट तुम्ही भारतात असेल किंवा जगात असेल, समजा जपानमध्ये असेल, आणि तो तिथे पाठवायची वेळ आली की तुम्ही एकदम निर्यातीवर बंधन आणणार, किंवा भारतात गरज असताना आयातीवर बंधन आणणार. म्हणजे शेतकरी ना निर्यात करू शकत ना आयात करू शकत. म्हणजे त्याचा साठा असेल किंवा करायचा असेल का नसेल, त्याच्यावर कसल्याही प्रकारचं त्याला एक स्वातंत्र्य मिळेल, त्याला एक खुलेपणा मिळेल, त्याला 2 पैसे जास्त मिळतील, अशी व्यवस्था नाही. त्यामुळे कायदे यांनी मागं घेतले. हे काय उपकार केले नाही, ते मागं घ्यायलाच पाहिजे होतं. पण निर्लज्जपणा बघा, किती काळाने घेतले, किती त्रास देऊन घेतले. कारण यांना शेवटी लोकांची एक परीक्षा घ्यायची आहे. कंगना राणावत जी बोलली ही परीक्षा आहे. लक्षात ठेवा की 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. देशातले मोदी भक्त असतील, RSSचे लोक असतील, ते 10, 20, 30% जेही लोक असतील, त्यांना ते म्हणणं मान्य आहे. म्हणजे 30% लोकांना कमान असं आपण समजू की हे मान्य आहे की भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालेलं नाही. उद्या 30%चे 60%, 60%चे 90%, 90%, 100% होऊ शकतात. इतिहासाच्या पुस्तकामध्ये मोदींची लढाई तथाकथित इतिहास म्हणून येईल, तो स्वातंत्र्य लढा म्हणून गौरवला जाईल, आणि ज्या दिवशी ते सत्तेत आले तो भारताचा स्वातंत्र्य दिवस होईल. तोच दरवर्षी साजरा करण्यात येईल. त्याच दिवशी सुट्टी असेल, त्याच दिवशी लाल किल्ल्यावरनं भाषणं होतील. कारण का, मगाशीच म्हटल्याप्रमाणे 12,000 वर्षाचा इतिहास बदलायला निघालेले लोक स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास का बदलणार नाहीत? पण आम्हाला ते समजून घ्यायची अक्कल नाही, बुद्धी नाही. कारण आम्ही एवढे उथळ झालेलो आहोत, एवढे अविचारी झालेलो आहोत, एवढं आम्ही स्वतःमध्ये रम्मान झालेलो आहोत, आणि स्वतःच्याच
कुचकट बुद्धीमध्ये स्वतःला शहाणे समजायला लागलेलो आहोत की आम्हाला आमचं भविष्य काय आहे, वर्तमान काय आहे, आमचा सोडा पुढच्या पिढ्यांचं काय आहे, काय असणार आहे, ते काय शिकणार आहे, त्यांची बुद्धिमत्ता कोणत्या तऱ्हेने घडवली जाईल, त्याला मुक्तद्वार मिळेल की मिळणार नाही, हे आज आम्ही चिंता करण्याच्या पलीकडे गेलेलो आहोत. आम्हाला त्याची चिंताच नाही. आम्हाला नको ते विषय पडलेले असतात. ते जगदीश कांबळे मला अनेक प्रश्न विचारत असतात किंवा टीकाही करत असतात. टीका करू द्या, त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु ते एक लक्षात घेत नाही की बुद्ध धर्मावर 2 शब्द बोलल्याने त्यांना एवढं का लागतं, किंवा बाबासाहेबांना या गोष्टी केल्या नाहीत असं म्हटल्याने का लागतं. नाही केलेल्या. जर केल्या नसतील याचं तुम्ही तर्क आता देऊ नका. बाबासाहेब 1956 साली गेले, त्यानंतर आता 60, 65, 67 वर्ष झालेली आहेत. या 67 वर्षात तुम्ही त्याच्यामध्ये काय भर घातली. बाबासाहेबांनी बुद्ध अँड हिज धम्मा या पुस्तकात प्रस्तावने, जी प्रस्तावना आता अनेक आवृत्त्यांमध्ये छापलीच जात नाही, 2 ओळीचं मनोगत आहे, 2 पानांचं. त्यात त्यांनी म्हटलं होतं की मलाच हे प्रश्न पडलेले, असे 5 प्रश्न त्यांनी त्यात मांडलेले, बुद्ध धर्माबद्दल त्यांना पडलेले गहन प्रश्न, आणि याची उत्तरं पुढच्या पिढ्यांनी शोधावीत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती. कोणी उत्तर त्याचं शोधलं आहे, कोणीही शोधलेलं आहे, मला चांगलं माहिती आहे. उलटं त्यांनी पराक्रम कशात गाजवला, ती प्रस्तावना छापणंच बंद करून टाकलं. नंतर हे बहाणे देणं की चमत्कार मानत नव्हता, आम्ही विज्ञानवादी होतो. धर्म हा विज्ञानवादी नसतोच. धार्मिक तत्वज्ञान हे बंधनात्मक असतं, ते तत्वज्ञान नसतं. खरं तत्वज्ञान प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारतो, प्रत्येक गोष्टीचं मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतो, आणि जे सांगतो की याचा विचार करू नका, त्याचा विचार करू नका, सम्यक मार्गाने चला, या विचार करण्यात काय फायदा आहे का, हा बाण कुठनं आला, याचा विचार करण्यापेक्षा तो लागला आहे तो दुरुस्त करा, हे तात्पुरतं उत्तर, तात्कालिक उत्तर झालं. हे एक उदाहरण झालं. ते उदाहरण म्हणजे तत्वज्ञान नाही, ते उदाहरण म्हणजे फक्त मनाची केलेली फसवणूक आहे आणि लोकांची केलेली फसवणूक आहे. अशा फसवणुकीचा आम्ही तात्विकदृष्ट्या विचार केला पाहिजे. म्हणजे कृष्णाने भगवद्गीतेत संशयात्मा विनश्यती म्हटलं, म्हणजे प्रश्न विचारणाराचा विनाश होणार, संशय घेणाराचा विनाश होणार. मग प्रश्न विचारण्याचीच जिथे बंदी होते, प्रश्न विचारतच नाही असं सांगितलं जातं, त्या क्षणी तत्त्वज्ञानाचा अंत होतो. विज्ञान तर त्याच्याही पुढे असतं, तत्त्वज्ञानाच्याही पुढचं विज्ञान असतं. कारण तत्त्वज्ञान हे फिलॉसॉफी म्हणतात, एक बेस तयार, वैचारिक बेस तयार करतो, तार्किक बेस तयार करतो, आणि विज्ञान हे त्याचं तर्कनिष्ठ, शुद्ध, प्रॅक्टिकल उत्तर शोधायचा प्रयत्न करतं. तर विज्ञानवादी हा शब्दच नाही, तत्त्वज्ञानच नाही आहे, तर विज्ञान कुठून आलं, काहीतरी काय. हा म्हणजे भाविक श्रद्धाळू लोकांचा, जे अंधश्रद्धेत बदललं जातं, त्यांचा हा वेळाचार आहे, उपद्रव आहे. याच्या पलीकडे त्याला काही फारसा अर्थ आहे असं मला वाटत नाही. मला एकच म्हणायचं आहे की आम्ही कोणत्या जगात आलो आहोत. आम्ही आज 21व्या शतकात आहोत. आम्ही काही विज्ञानवादी जगामध्ये आहोत. या विज्ञानवादी जगामध्ये आम्ही विज्ञानात काय भर घातली, आम्ही कोणती अक्कल पाजळली, कसलीच नाही. मग जर ती पाजळली नसेल, किमान त्या दिशेने जाण्याचा मार्ग तरी, एक एक पाऊल तरी टाकायचा प्रयत्न करायला पाहिजे की नाही. आम्ही तेही करत नाही. आम्ही आमच्या स्वतःच्या कोशामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच आमचा घात करून घेतो. हे आमच्या लक्षात यायला पाहिजे. मित्र, धन्यवाद, नमस्कार.